सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. बडनेरा येथे राणा दाम्पत्य यांच्या हस्ते उडान पुलाचे लोकार्पण. माजी खासदार नवनीत राणा या प्रसंगी उपस्थित. 6 वर्षाची प्रतीक्षा संपली. 67 कोटीच्या उडान पूल लोकार्पण सोहळा संपन्न. अमरावती येथे काही वर्षापासून या उड्डाणपुलाच्या लोकार्पण होईल कधी, अशा संपूर्ण सामान्य नागरिकांना उत्सुकता होती. ते आज शुभारंभ संपन्न झाले. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा बोलताना म्हणाल्या, मी आज खासदार असते, भरपूर असे काही कामं आज अमरावती शहरामध्ये आणल्या गेली असते. पाहूया संपूर्ण आज लोकार्पण कार्यक्रमामधील असलेल्या त्यांचा संपूर्ण भाषण. नवनीत राणा सविस्तर. ते सगळ्यांना मी नेहमी धन्यवाद याच्यासाठीच करते. आज ज्या फ्लायओव्हरचं आपण उद्घाटन करत आहे, मी कधी शासकीय कार्यक्रमाला मंचावर कधी येत नसतो. मी माझी झाल्यामुळे मनाला वेदना नेहमी असतात आणि त्याच्यावर भाषा मी जास्त काही कधीच करत नाही. आणि जे निवडून आले त्यांना मी नेहमी शुभेच्छाच दिली आहे. पण मला वाटते ज्याही लोक निवडून आले आहे त्यांना एवढीच माझं बोलणार आहे की महिलांना बोलत असताना महिलांची मर्यादा आपण सुद्धा पाळली पाहिजे. जेव्हा केव्हाही तुम्ही बोलता तिची मर्यादा सगळ्यांनी पाळली पाहिजे. मी शुभेच्छा दिल्या याचा अर्थ ये नहीं कि नवनीत राणा शांत हो गई. शेर शेरनी अगर शांत भी है तो डकारना कभी भूलती नहीं, याद रखना. और मैं मेरी मर्यादा कभी भूलती नहीं हूं. आणि मी महिला म्हणून महिलांचे संघर्ष, महिलांचे संरक्षणासाठी या क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्या जिल्ह्याचे कामासाठी या जिल्ह्यामध्ये मी आहे. रवीजी, मी माझा पराभव झाल्यानंतर आपण 75-80 हजारांनी या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कामासाठी तुमच्या पाठीशी राहतात. देवेंद्र साहेब आमचे माझे दादा आहे, मी त्यांची लाडकी बहीणच आहे आणि खूप स्वाभिमानाने अभिमानाने सांगते, अरे जेव्हा राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी मी कधी गेली नाही, तर विचार करा मी माझ्या विचारांची खूप पक्की आहे. नाही तर लोक नगरसेवकासाठी लोटांगण घालतात. नवनीत राणाचा स्वाभिमान एवढा अटल आहे की त्यांनी राज्यसभा सोडून आपल्या स्वाभिमानाला जगत आहे. आणि रवीजींच्या मागे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी प्रत्येक कामासाठी साथ देतात, म्हणजे रवीजींच्या पाठीशी नाही, या अमरावती जिल्ह्याचे प्रत्येक तो नागरिक, प्रत्येक तो मतदाराच्या पाठीशी आमचे देवेंद्र फडणवीस जी है कि आप डरो मत कि तुम्हारा अपना गांव का काम, आपले गावाचा विकास मी करून देईन आणि ते करून देत आहे. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.